तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. भाजपला स्लो पॉइझन म्हणणाऱ्या अब्दुल सत्तार यांना तातडीनं मुंबईला बोलावण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर जालना विधान परिषद मतदारसंघात अब्दुल सत्तार यांचे पुत्र समीर सत्तार यांनी बंडखोरी केली. सत्तार मुंबईत फडणवीस आणि शिंदेंची भेट घेणार आहेत. पाहूया हा रिपोर्ट. आज जी परिस्थिती निर्माण होते ते स्लो पॉइझन आहे. मुंडका आणि हातपाय आमच्या ज्या खालच्या संस्था आहेत त्या छाटायच्या आहे. 18 महिन्यामध्ये आम्हाला कोणी 18 रुपयाची मदत करत नाही. भाजप स्लो पॉइझन आहे असं म्हणणाऱ्या अब्दुल सत्तारांना तातडीनं मुंबईला बोलावण्यात आलंय. छत्रपती संभाजीनगर जालना विधान परिषद मतदारसंघात अब्दुल सत्तारांचे पुत्र समीर सत्तार यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंनी सत्तारांना मुंबईत बोलावलंय. छत्रपती संभाजीनगर जालना विधान परिषदेची निवडणूक चौरंगी होणार आहे. महायुतीचे उमेदवार म्हणून भाजपच्या सुहास शिरसाट यांनी अर्ज दाखल केलाय. मवियाचे उमेदवार म्हणून ठाकरेंच्या शिवसेनेच्या देवयानी पाटील डोणगावकर या रिंगणात आहेत. अब्दुल सत्तार यांचे पुत्र समीर सत्तार यांनी महायुतीत बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. तर अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेल्या इसाक खान सांडू यांना MIMनं पाठिंबा दिलाय. विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज माघारी घेण्याची मुदत 4 जूनपर्यंत आहे. त्यामुळे सत्तार यांची समजूत काढण्यासाठी त्यांना तातडीनं मुंबईला बोलावण्यात आलंय. 18 महिने झाले निवडणुका झाल्या. 18 महिन्यामध्ये आम्हाला कोणी 18 रुपयाची मदत करत नाही. आमच्याकडची महापालिकेचा महापौर शिवसेनेचा असायचा तो घेऊन टाकला. हे जे पद एक एक खाली करू लागले ही शिवसेना संपवण्याचा नियोजन आहे. ते स्लो पॉइझन आहे. हळूहळू शिवसेनेला मारायचा स्लो पॉइझनची जी परिस्थिती निर्माण झाली याला भविष्यामध्ये याच्यावर उपचार करणं गरजेचं आहे. शिवसेनेला नाही, शिंदे गटाला, त्यांच्या गटाला असेल. आम्ही योग्य वेळी बाहेर पडलो. मला वाटतं ते गृहस्थ असं म्हणतायत, तुम्ही ज्याचं नाव घेतलं ते, की भाजपा हे स्लो पॉइझनिंग आहे असं मला कोणतरी म्हटलं. आता कळेल त्यांना पॉइझन काय असतं. हिंदुत्ववादामध्ये विष कालवण्याचं काम कोणी केलं असेल तर संजय राऊत तुम्ही केलंय. भारतीय जनता पार्टी विकासाचं अमृत हे जनतेपर्यंत पेरते, जनतेपर्यंत पोहोचवते. अब्दुल सत्तार नेमकं काय म्हणाले याचं उत्तर महायुती म्हणून आम्ही निश्चितपणे देऊ. अब्दुल सत्तारांची समजूत काढण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे यांच्यामार्फत केला जाईल. सत्तारांच्या मुलांना बंडखोरी केल्यानंतर छत्रपती संभाजीनगर आणि जालन्यातल्या भाजप नेत्यांनी सत्तारांवर जोरदार निशाणा साधलाय. या ठिकाणी अब्दुल सत्तार माघारी घेतील का तुम्हाला वाटतंय? हो, नक्कीच घेतील. 4 तारखेला अब्दुल सत्तार उभं राहू शकत नाही. जो माणूस गवताच्या गंजीवर उभा आहे आणि चुकून जरी गाडी पडली, आग लागू शकते, असा माणूस कशाला उभा राहील? ते बाकीच्या लोकांना कळते, तुम्हाला कळत नसलं तरी. वाळलेल्या गवताला जर चालताना कोणी अशी बिडी फेकली तर भडकन आग लागू शकते, बरोबर आहे? तसे ते गवताच्या गंजीवर उभे आहेत. थोडीशी ठिणगीसुद्धा गवत जळू शकते. एवढं मोठं ऐश्वर आहे, ते सांभाळायचं असेल तर त्यांना हे करता येणार नाही. मला असं वाटतं 4 तारखेला विड्रॉल होऊन या राज्यात युती समन्वयानं निवडणूक लढवा. अब्दुल सत्तारांनी कामाख्या देवीची महंती सांगावी, किती हास्यास्पद आहे. खरी तर गोष्ट स्वतःच्याच सृष्टीला आव्हान देणारे हे व्यक्तिमत्व आहे. यांनी ज्या पक्षात गेले त्या पक्षातल्या प्रथम सृष्टीलाच आव्हान दिलेलं आहे आणि हे सृष्टीला आव्हान देणार आहे. त्यामुळे त्यांच्या पद्धतीने डोमकम कावळ्यांनी शाप द्यावा तसं आम्हाला त्यांनी शिकवलं. बहुतेक सत्ताचं हे विसरले. हे फायनल सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं आहे. त्यांना बऱ्याच गोष्टी अवगत नाही आहेत आणि या दिवसामध्ये त्यांना विसर पडत चालला आहे की सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब जे काही निर्णय घेतात त्याला ते का विरोध करतात हे कोणाच्याही समजण्याच्या पलीकडे. वेळीच ठिकाणावर यावं इतकंच आम्ही सगळे युतीचे मेंबर म्हणू शकतो. इतकं साधं गणिताला थोडं शिक्षणाचा अभाव. दुसरीकडे अब्दुल सत्तार यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंची गळाभेट घेतली आहे. समृद्धी महामार्गावर दोन्ही नेत्यांनी एकमेकांची भेट घेतली. सत्तार मुंबईला तर दानवे शिर्डीला जात होते. जो बूंद से गए हौद से नाही आती. शेवटी काय भूमिका मांडायच्या त्यांनी मांडलेल्या आहे. त्यांच्या पक्षांतर्गत सुद्धा कशा पद्धतीनं लाथड्या हे समोर आलेलं आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्रीसुद्धा बोलू शकत नाही अशा प्रकारची स्थिती आहे. आणि सत्तारांनी जी भूमिका मांडली ती कोणती अयोग्य भूमिका मांडली? समन्वय समितीच्या बैठकीत ठरलं होतं की आपापल्या नेत्यांनी आपापल्या आमदारांना, मंत्र्यांना काही मीडियावर बोलण्यापूर्वी आपल्या नेत्याची परवानगी घ्यावी. अब्दुल सत्तारांनी माननीय एकनाथ शिंदे यांची परवानगी घेतली का हे विचारावं लागेल. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये सत्तारांची नाराजी दूर होणार का? सत्तारांचे पुत्र समीर सत्तार उमेदवारी अर्ज मागे घेऊन भाजप उमेदवाराला पाठिंबा देणार का? हेच पाहावं लागणार आहे. ज्ञानेश्वर लोंढेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.